सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल जय पाटील ब्लॉग्स. तर आज भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवतो. याचं कारण असं आहे की आम्ही सर्व चाललोय एकविरीला. तिथे बैलगाड्याच्या शर्ती आहेत आणि इकडे बघा दादा बसलाय. एवढे जण गटे आहे, ओमकार शेठ, जुना नाना आहे, मागे साईदा दिसतं का? हां. सो आम्ही चाललोय, तेव्हा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आम्ही बघा तुम्ही पुढे पुढे कसं सर्व काही करतो. सो चला. तो गाईस आता फायनली आम्ही अड्ड्यामध्ये आलो आहोत. तर अड्डा अतिशय सुंदर असा आहे बघा. अड्डा भरपूर मोठा असा अड्डा आहे आणि तिथे आपली एकविरा माऊली हे दिसत असेल तुम्हाला. हे शिव आपला बबडे बबडे कसा आहे हत्यार बबडे तो मागलाय. सो गाईस हा बांडा हा आपल्याला पहिला आहे. हा बबड्याला बबड्याची जरा सो गाईस आता मी घेऊन चाललोय बबड्याला आपले आणि मागे नाचे आहे. सो चला आता शर्यत होणार. आणि 27 मध्ये कितीला लागली आपली गाडी? 3. असं पण या ठिकाणी सुधीर शेठ तिकडे गडाला आपल्या ठिकाणी उपस्थित आपलं स्वागत त्यांच्याकडे एक नंबर आपले कसं बतूरचा एक नंबर आपले कसं बतूरचा बघा. आपला इथं पळण्यासाठी सज्ज झालं आहे बबड्या. आणि इथे बाजूलाच गाडी आपल्या लागलेली आहे बकासूर आणि मथुरची. सो गाईस शर्यत आपली अशी झाली. बकासूर आणि मथुर होते आपल्या बाजूला 2 नंबरला आणि आपली गाडी होती 3 नंबरला. आपला बबड्या होता आणि नाचा होता. एकदम घसाघशी झाली. काही नाही, टॉपच्या गाडीला घसाघशी झाली म्हणजे खाऊ गोष्ट नाही आहे. आम्ही भरपूर खुशी आहोत आणि त्याच खुशीने आम्ही आलो आहे आईला भेट द्यायला. माऊली लवकरच बोलव तुझ्या भेटीला. चांगलाचा मैदान एक माझा प्रसन्न केसरी असा मैदान भरलेला. आणि या मैदानामध्ये 27वा गट पळाला. छान अशी गाडी पळाली मथुर आणि मथुर सोबत पळाला बकासूर. आणि त्या गाडीला घासून निघली गाडी. ती गाडी आज आपण खूप चर्चेची गाडी झालेली आहे. तिचा विषय आपण विचारूया. आणि बैला कुठल्या येते? दादा नमस्कार. सांगा ना नाव तुमचं आणि बैलाची नाव सांगा. माझं नाव आगासन या नावाने गाडी होतं. बैलाचं नाव काय? बबड्या. बाबडे. आणि पांडा हा कुठला आहे? गोलवली. पंडित शेठ म्हात्रे यांचा नाचा. बरोबर, म्हणजे पंडित शेठ म्हात्रे गोलवली याचा नाच. छान गाडी. गटामध्ये एक चांगली अशी लढत बघा. आज या लढतीची मला वाटतं अखंड महाराष्ट्रभर चर्चा होईल. आज जे नामांकित दोन्ही बैला आहेत या बिंजोरी क्षेत्रामध्ये असो किंवा 3 फेऱ्या क्षेत्रामध्ये असो, दोन्ही बैलांनी खूप नाव कमावलं आहे. त्या गाडीला गाडी घसून निघते म्हणजे कुठेतरी तुमच्या बैलामध्ये पण चांगली धमक आहे. काय बोलाल आजचं नियोजन कसं काय करून नियोजन असं आमचं ते एक पर्टिक्युलर कोणाचं नाव तर नाही घेता येणार आम्हाला. आमच्या अख्खा लकी ग्रुपचा आणि या सगळ्या दादांचं मला नावं नाही माहीत. मी पण आता आधी ओळख झाली दादांचे मुले. तर यांची पण भरपूर सारी साथ होती आपल्याला, म्हणून आज एवढी आपली गाडी पळाली. नियोजन कसं काय जोडीचं म्हणजे कधी पहिलं? ओमकार दादा ओमकार दादा काकडे लागलेली आणि सर्व चिठ्ठ्या आमच्या गळ्याला लागलेल्या लागलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही 3 नंबर तासाला बकासूरच्या गटामध्ये गाडी काढता. बघू काय होतं ते. पण नशिबाने जुळतं योगायोग देतो म्हणून गाडी आमच्या घासाघात चालतो. बरोबर आहे. छान पळाली गाडी. बैलांचं करावं तिथं कौतुक कमी आहे. आतापर्यंत काही या बैलांची माहिती द्या ना. किती परत म्हणजे अशी गुलाला खूप परत झालेली आहेत. गुलालात पहिला आणले तेव्हा गुलाल पडलेले आहेत. आता तर गुलालात भारी आणि त्याचं ते बोलावं तेवढं कमीच आहे. आणि ही गाडी स्वतः ही गाडी किती वेळा पळाली आतापर्यंत? पहिल्यांदाच पळाली आणि चांगली पळाली. आणि ड्रायव्हर विषयी माहिती द्या. कोण ड्रायव्हर बसवलेला? आकाश ड्रायव्हर मुंशीचा आकाश ड्रायव्हर बसवलेला.
काय बोलायला या मैदानाविषयी काय बोलायला एक वर्ष पायथ्याशी मैदान घेतला कुठेतरी त्यांचं मला वाटतं शंकरपटाचा आणि सेकंड काटाचा खेळ असतो पण आज ते 3 फेऱ्यांचा खेळ घेतला अखंड मुंबईचं बिंजोरकर किंवा घाटावरची मला वाटतं फक्त 20% प्रेक्षक इथं किंवा गाडा मालक आल्यात बाकी सर्व 80% प्रेक्षक आपले मुंबईचे आहेत. पहिल्यांदा आम्ही ती 4 बैल होते आमची घरचीच बैल पकडायची अशी सोन्या मान्या बबडे आणि नाचा आमचं ते कधी पलवलं नव्हतं चला बबड्याला पलवलेलं आहे आणि नाचाला पलवलेलं आहे ती गाडी पळालीच नाही ही गाडी नाही पळाली नाही पळाली पण गाडी पडली आमची 45ला 9ला पब्लिक लावली गाडी पडली म्हणजे आज किती बैलांचं नियोजन केलं होतं तुम्ही इथं 2च बैलांच्या गाड्यांचा भाग. 2 गाड्यांचं नियोजन केलं होतं म्हणजे तरी पण चला घासाघाशीमध्ये गाड्या उतरल्या तरी कुठेतरी आपण गाडा मालक असताना आपल्याला अभिमान असतो त्या गोष्टीचा कारण समोरून बैला खूप मोठी असतात आज बघा तुम्ही जरी तुमचा बाबरे आणि नाच्या जरी या आत्ताच्या कालामध्ये जरी गाडी घसरून पडली असते येणाऱ्या कालामध्ये कदाचित ही गाडी त्या कारला पराभव पण करू शकते काय बोला पराभवचं आपण हे करतो पण माझं पहिलं गोष्ट बैला चर्चा कधी येतात तेव्हा मोठ्या गाडीमध्ये गाडी पळेल तेव्हा बैला आपली चर्चा येते म्हणून आम्ही काय केलं बघू दादाला बी बोलू आपण कारण की पूर्ण आमची एक गोष्ट काही होती कडेला गाडी लागली आम्ही पळू शकत नाही पब्लिकचं बैल आमची एक पण नाही मधून गाडी लागली म्हणून आम्ही पळवतो बरोबर आता त्या जर गाडीच्या विषयी बोला काय बोलाल तुम्ही सो चला गाईस तर आता आलोय पनवेलमध्ये ब्लॉगला एंड करूया भरपूर दिवसांनी आता ब्लॉग बनवलेला हा मी दादाची तर ऐकला दादा पण बोलला की बनव तू चांगला बनवतोस बघू आता प्रयत्न करू मध्ये मध्ये बनवत राहू सो ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय